नमो बुद्धाय, जय भीम। बांधवानो, विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, मातोश्री जिजाई, मातोश्री रमाई, मातोश्री सावित्री आई आणि मातोश्री फातिमाई शेख, सर्व महापुरुष, सर्व महान मातांच्या विचारांना, क्रांतीला आणि त्यांच्या लढ्याला प्रथमतः या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे भीमसैनिक, भीमयोद्धे, पॅन्थर योद्धे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला बहुमूल्य असे योगदान देणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामध्ये सक्रिय आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आजपर्यंत कार्यरत असणारे भीमसैनिक, भीमयोद्धे, पॅन्थर, अखंड नाकरे बौद्धवाडीतील माझे बंधू, तुमचे बंधू, आदरणीय सन्माननीय प्रवीणजी प्रकाश जाधव, एक आदरणीय संवेदनशील व्यक्तिमत्व, उच्च विद्याभूषित आपल्या वाडीतील व्यक्तिमत्व आणि खरोखरच या चळवळीसाठी असं बहुमूल्य असं योगदान ज्यांनी दिलं आणि जे आजपर्यंत देत आहे ते प्रवीणजी जाधव। बांधवांनो, तुम्हाला एक सांगण्याचा या ठिकाणी मुद्दा असा आहे की आज प्रवीणजी जाधव यांचा जन्मवाढदिवस आणि ह्या जन्मवाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवाराकडून आणि माझ्या व्यक्तीच्या माझ्याकडून प्रवीणजी जाधव तुम्हाला हार्दिक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा देतो। तुम्हाला उदंड दीर्घ आयुष्य लाभो आणि तुमचे सर्व संकल्प पूर्ण होत असे मी आजच्या या तुमच्या जन्मवाढदिवसानिमित्त तुम्हाला एक सदिच्छा, माझे विचार व्यक्त करतो। बांधवांनो, प्रवीणजी जाधव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महान असे विचार दिले आणि ते विचार असे होते की बांधवांनो, तुम्ही शासनकर्ते जमात व्हा, की बांधवांनो तुम्ही शासनकर्ते जमात व्हा आणि तुम्ही शासनामध्ये जर असाल, तुम्ही त्या सत्तेमध्ये असाल तरच तुम्ही तुमच्या समाज बांधवांसाठी आणि समाजासाठी तुम्ही कार्य करू शकता। आणि म्हणूनच याच उद्देशानं आणि याच विचाराने प्रचंड विचार आत्मसात करून प्रवीणजी जाधव यांनी रत्नागिरी विधानसभेची जी निवडणूक लढविली होती, आमदारकीची निवडणूक लढविली होती आणि त्या आमदारकीची निवडणूक लढवणाऱ्या नाकरे गावातून आणि अखंड बौद्धवाडीतून लढवणारा योद्धा होता आणि तो तरुण तडवदार उच्च शिक्षित भीमसैनिक होता, तो आमचा प्रवीण होता। हा मी आज तुम्हाला अभिमानानं सांगतो मित्रांनो। आणि त्याला जी साथ दिली होती, आज त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे साथ त्यावेळी मी दिली होती, ते मी व्यक्तिशः मी स्वतः उदय जाधव, त्याचबरोबर अखंड नाकरे बौद्धवाडीतील भीमसैनिक, भीमयोद्धे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सूर्यकांत जाधव आणि त्याचबरोबर अखंड बौद्धवाडीतील त्यावेळेचे सर्व समकालीन बौद्ध बांधव यांनी त्यावेळी प्रवीणजी जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले होतो। आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी आज स्वाभिमानाने जी चळवळ आज पुढे घेऊन जाण्याचं जे काम केलेलं आहे ते खरोखरच आज प्रवीणजी जाधव आणि यांच्या माध्यमातूनच आज आपल्यासमोर की बांधवांनो तुम्ही जा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही शासनकर्ते जमात व्हा आणि ते शासनकर्ते जमात होण्यासाठी आपण प्रत्येकाने की मी नक्कीच शासनकर्ते जमात होऊन आणि मुख्य पदापर्यंत तिथे त्या ठिकाणी मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन। आणि तो केलेला प्रयत्न प्रवीणजी जाधव हे अखंड नाकरे बौद्धवाडीचे आमदारकीचे उमेदवार म्हणून जी निवडणूक लढविली होती आणि त्यासाठी मी प्रवीणजी जाधव यांना सॅल्यूट करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही सुद्धा आमदार होऊ शकता, तुम्ही सुद्धा मंत्री होऊ शकता, तुम्ही सुद्धा खासदार होऊ शकता आणि तुम्ही सुद्धा या देशाचे पंतप्रधान होऊ शकता। आणि ते फक्त होण्याचं माध्यम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे, त्या संविधानाच्या रक्षणासाठी आपण प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत लढलं पाहिजे। आणि म्हणूनच आज प्रवीणजी जाधव हे या चळवळीसाठी बहुमूल्य असं योगदान आहे आणि देणारे व्यक्तिमत्व आहे। आणि म्हणून प्रवीणजी जाधव तुम्हाला मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तसंच अखंड नाकरे बौद्धवाडीतील आंबेडकरी चळवळीच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा देतो। तुम्हाला उदंड दीर्घ आयुष्य लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी धम्म प्रार्थना वंदना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम करतो बांधवानो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।